हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही एकदम करेक्ट थंबनेलवर क्लिक केला आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहूया इतिहास पेपर. बघा मित्रांनो, 2026 चा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर आहे. आताच हा पेपर लीक झालेला आहे. तर यामधले आपण आयएमपी क्वेश्चन्स पाहूया, जे की तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये पाहायला मिळतील. तर चला मित्रांनो, थोडा सुद्धा टाइम वेस्ट न करता आपण व्हिडिओला करू स्टार्ट. तर बघा मित्रांनो, तुमच्या समोर सर्वात आधी येतात सूचना. तर बघा मित्रांनो, ह्याच्या सूचना तुम्हाला दिलेल्या असतात. त्या सूचना पूर्ण प्रकारे वाचायच्या, समजायच्या आणि यांना फॉलो करायचं. त्यानंतरच पेपरला स्टार्ट करायचं. तर चला आपण पेपरला करू स्टार्ट. बघा तुमच्या समोर आहे प्रश्न क्रमांक अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. बघा हे विधाने तुम्हाला करेक्ट आन्सर लिहून इथं तुम्हाला 6 मार्क्स घ्यायचे आहे आणि 6 मार्क्स तुम्ही इझिली याचे मिळू शकता. एकदम सोपे क्वेश्चन्स आहे आणि हेच क्वेश्चन्स तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये पाहायला मिळतील. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. हेच जे क्वेश्चन आहे हे क्वेश्चन तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये पाहायला मिळतील. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी या चॅनलवरती 12वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा. तर बघा मित्रांनो, 1 नंबरवरती तुम्हाला इथं प्रश्न आहे. इसवी सन 1440 रिकामी जागा याने छापखाना सुरू केला. तर कोणी केला? तर बघा याचा आन्सर आहे गुटेनबर्ग. बघा क नंबरचा आन्सर आहे गुटेनबर्ग. तर हे आन्सर तुम्हाला इथं लिहावं लागेल आणि इझिली याचा तुम्हाला 1 मार्क्स मिळवावा लागेल. त्यानंतर बघा समोर आहे 2 नंबरवरती वास्को द गामा हा रिकामी जागा या देशाचा दर्यावधी होता. तर कोण्या देशाचा? तर बघा याचा आन्सर आहे अ नंबरचं पोर्तुगाल. बघा त्यानंतर येते 3 नंबर मराठ्यांनी पोर्तुगीजांना रिकामी जागा त्या वेढ्यात पराभूत केले. तर कोणत्या वेढ्यात? तर बघा इथं आहे ब नंबरवरती फोंडा. हे आन्सर तुम्हाला इथं लिहावं लागेल आणि इझिली याचा पण 1 मार्क्स तुम्हाला घ्यावा लागेल. त्यानंतर बघा समोर आहे 4 नंबरवरती लॉर्ड विल्यम वेटिंक यांनी रिकामी जागा यांच्या प्रयत्नामुळे सतीप्रथा निर्मूलनाचा कायदा पास केला. तर बघा यामध्ये जे करेक्ट आन्सर आहे ते आहे राजा राममोहन रॉय. बघा राजा राममोहन रॉय हे आन्सर तुम्हाला इथं लिहावं लागेल आणि याचा पण तुम्हाला 1 मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर बघा समोर येते 5 नंबरवरती. बघा 5 नंबरवरती आहे तुम्हाला की दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने पहिला अणुबॉम्ब रिकामी जागा या शहरावर टाकला. तर कोण्या शहरावर टाकला? तर बघा हिरोशिमा तुम्हाला इथं लिहावं लागेल आणि 1 मार्क्स तुम्हाला घ्यावा लागेल. त्यानंतर बघा समोर आहे 6 नंबरवरती सार्क संघटनेचे मुख्यालय रिकामी जागा येथे आहे. तर कुठे आहे हे तुम्हाला लिहावं लागेल. तर बघा याचा आन्सर आहे क नंबरचं काठमांडू. तर हे आन्सर तुम्हाला इथं लिहावं लागेल आणि 1 मार्क्स तुम्हाला इथं घ्यावा लागेल. तर बघा हे जे प्रश्नपत्रिका आहे मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आहे. यामधले क्वेश्चन्स तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये पाहायला मिळतील. तर हे प्रश्नपत्रिका पूर्ण प्रकारे अभ्यासून जा आणि पेपरमध्ये चांगले मार्क्स घ्या. त्यानंतर चला आपण समोर जाऊया. त्यानंतर बघा समोर आहे ब नंबरवरती पुढील प्रत्येक संचातील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. बघा एकदम सोपा क्वेश्चन आहे. हा पण क्वेश्चन तुम्ही इझिली प्रकारे सॉल्व्ह करू शकता आणि इझिली याचे 4 मार्क्स मिळू शकता. याचा आन्सर मी तुम्हाला लास्टला सांगणार आहे की याचा आन्सर तुम्हाला काय आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2 आहे तुम्हाला. बघा प्रश्न क्रमांक 2 मध्ये तुम्हाला अ मध्ये विचारलेला आहे की ऐतिहासिक व्यक्ती ठिकाणी घटना संबंधीची नावे लिहा. बघा हा पण क्वेश्चन तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा पण क्वेश्चन तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये पाहायला मिळेल. बघा 4 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे. 4 मार्क्स तुम्ही याचे पण इझिली मिळू शकता. बघा 1 नंबरवरती आहे वराह मीर यांनी लिहिलेला ग्रंथ. तर त्या ग्रंथाचं नाव काय आहे? त्या ग्रंथाचं नाव तुम्हाला इथं लिहायचं असते आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यायचा असते. तर बघा त्या ग्रंथाचं नाव आहे बृहस्तहिंता. बघा बृहस्तहिंता या ग्रंथाचं नाव आहे. हे नाव तुम्हाला इथं लिहावं लागेल आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर बघा समोर आहे नंबर 2. बघा नंबर 2 वरती आहे तुम्हाला भारत सर्वप्रथम आलेले युरोपीय. तर बघा इथं तुम्हाला पोर्तुगीज लिहावं लागेल आणि इझिली तुम्हाला मार्क्स मिळवावा लागेल. त्यानंतर बघा समोर आहे 3 नंबरवरती पहिल्या महायुद्धातील जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, तुर्कसत्ता, बल्गेरिया या राष्ट्राचा गट. तर तो गट कोणता आहे? तर बघा इथं तुम्हाला नाव लिहायचं आहे त्या गटाचं. तर बघा तो गट आहे सेंट्रल पॉवर. बघा सेंट्रल पॉवर म्हणजे तुम्ही इथं मध्यवर्ती राष्ट्र सुद्धा लिहू शकता किंवा सेंट्रल पॉवर सुद्धा तुम्ही लिहू शकता आणि इथं मार्क्स तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर 4 नंबर. बघा 4 नंबरवरती आहे दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएट, रशिया किंवा अमेरिका यांच्या गटात सामील न होण्याचे भारताचे धोरण. तर त्या धोरणाचं नाव काय आहे? तर बघा इथं तुम्हाला लिहावं लागेल निर्गुट चळवळ. बघा निर्गुट चळवळ इथं तुम्हाला लिहावं लागेल आणि 1 मार्क्स तुम्हाला इथं मिळावा लागेल. त्यानंतर बघा ब नंबरवरती तुम्हाला प्रश्न आहे की दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. बघा 4 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन्स आहे. 4 मार्क्स तुम्ही इझिली प्रकारे याचे मिळू शकता. बघा इथं तुम्हाला एक कारक दिलेलं असते. तर या कारकांमध्ये तुम्हाला बघा इथं खाली कारण दिलेलं आहे. तर हे कारण तुम्हाला करेक्ट कारण कोणतं आहे हे तुम्हाला लिहायचं असते आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यायचा असते. तर हा प्रश्न तुम्ही इझिली प्रकारे सॉल्व्ह करू शकता. बघा या प्रश्नाचा तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता किंवा तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवू शकता. बघा एकदम मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर हे प्रश्न तुम्ही नक्की करून जा. बघा या प्रश्नाचा तुम्ही एक वेळेस स्क्रीनशॉट मारून घ्या. त्यानंतर चला आपण समोर जाऊया. बघा समोर ती आहे तुम्हाला 4 नंबरवरती. बघा याचा पण स्क्रीनशॉट तुम्ही मारून ठेवू शकता. त्यानंतर बघा समोर आहे तुम्हाला प्रश्न क्रमांक 3. बघा प्रश्न क्रमांक 3 वर आहे तुम्हाला पुढील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा हा नकाशा तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुम्हाला नकाशावरून प्रश्न विचारले जातील. तुम्हाला प्रश्नांची आन्सर लिहून इझिली तुम्हाला मार्क्स घ्यावा लागतील. तर बघा 5 मार्क्स तुम्ही इथं नकाशाचे इझिली मिळू शकता. बघा 1 नंबरवरती तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की वास्को द गामा समुद्रमार्गे भारत कोणत्या बंदरात उतरला. तर बघा इथं तुम्हाला याचा आन्सर लिहावा लागेल कालिकट. बघा कालिकट तुम्हाला इथं आन्सर लिहावा लागेल आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर बघा नंबर 2 मादागास्कर हे बेट कोणत्या महासागरात आहे. तर बघा तुम्ही हे जो नकाशा तुम्हाला इथं दिलेला आहे या नकाशामध्ये तुम्ही याचा आन्सर इझिली प्रकारे शोधू शकता आणि इझिली याचा आन्सर लिहून इझिली मार्क्स घेऊ शकता. तर बघा याचा आन्सर आहे हिंदी महासागर. हिंदी महासागर इथं तुम्हाला आन्सर लिहावा लागेल आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर बघा नंबर 3
फर्डिनंड मॅगलन याने कोणकोणत्या महासागरातून प्रवास केला? कोणतेही एक नाव लिहा. बघा इथं कोणताही एक नाव तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली तुम्हाला इथं 1 मार्क्स मिळवायचा आहे. बघा इथं तुम्हाला नाव लिहायचं आहे पॅसिफिक महासागर. बघा पॅसिफिक महासागर इथं तुम्हाला नाव लिहायचं आहे आणि इझिली तुम्हाला 1 मार्क्स मिळवायचा आहे. त्यानंतर बघा समोर येथे 4 नंबरवरती मेक्सिको हा देश कोणत्या खंडात आहे? मेक्सिको हा देश कोणत्या खंडात आहे? तर बघा इथं तुम्ही इझिली पाहू शकता. तसं मी तुम्हाला याचा आन्सर सांगणारच आहे. बघा याचा आन्सर आहे अमेरिका. बघा अमेरिका तुम्हाला इथं लिहावं लागेल आणि इझिली तुम्हाला 1 मार्क्स मिळवावा लागेल. त्यानंतर बघा समोर आहे 5 नंबरवरती. बघा 5 नंबरवरती तुम्हाला विचारलेलं आहे की या नकाशाच्या मदतीने कोणती माहिती मिळते? तर कोणती माहिती मिळते हे तुम्हाला इथं लिहायचं आहे. तर बघा या नकाशामध्ये माहिती अशी मिळाली आपल्याला की जगातील सागरी शोधमार्ग, त्यानंतर सागरी व्यापार मार्गाची माहिती मिळते. बघा अशा प्रकारे तुम्हाला हा नकाशा पाहून आन्सर लिहायचा असते आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यायचे असतात. त्यानंतर बघा समोर आहे तुम्हाला ब नंबरवरती दिलेल्या संकल्पना चित्रे पूर्ण करा. कोणतेही 4 बघा कोणतेही 4 संकल्पना चित्र तुम्हाला पूर्ण करायचे आहे आणि 8 मार्क्स तुम्हाला इथं मिळवायचे आहे. तर बघा तुम्ही संकल्पना चित्रे पाहू शकता. बघा वसाहतवाद फोफावण्याची कारणे. त्यानंतर बघा इथं आहे भारतातील शहरे कोणत्या युरोपीय सत्तेचे स्थान केंद्र. बघा हा पण क्वेश्चन तुम्हाला येते. बघा हे जे तुम्हाला संकल्पना चित्रे आहे तर हे संकल्पना चित्रे तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये पाहायला मिळतील. तर हे संकल्पना चित्रे तुम्ही नक्की करून जा. त्यानंतर बघा मराठी सत्तेचा विस्तार. त्यानंतर बघा 1857च्या उठावातील नेते. त्यानंतर बघा समोर आहे गोवा मुक्ती लढ्यातील कार्यकर्ते. त्यानंतर बघा सॉफ्टवेअर क्षेत्राचा भारताच्या एकूण निर्यातातील वाटा वाढवण्याची कारणे. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला हे संकल्पना चित्रे पाहायला मिळतील. हे संकल्पना चित्रे तुम्ही नक्की पाहून जा. त्यानंतर बघा समोर आहे तुम्हाला प्रश्न क्रमांक 4 संक्षिप्त टिपा लिहा. कोणत्याही 3 बघा कोणत्याही 3 टिपा तुम्हाला इथं लिहायच्या आहे आणि इझिली तुम्हाला 6 मार्क्स मिळवायचे आहेत. तर बघा टिपा पाहू शकता तुम्ही. कर्नाटक युद्धे, कामागाटा मारू घटना, त्यानंतर शीतयुद्धाची पार्श्वभूमी, त्यानंतर अलिप्तवादी चळवळीचे निषक, त्यानंतर वायू प्रदूषण. तर अशा प्रकारे तुम्हाला इथं 5 टिपा दिलेल्या आहेत. तर यापैकी तुम्हाला 3 टिपा सॉल्व्ह करायच्या आहे आणि 6 मार्क्स तुम्हाला इथं मिळवायचे आहेत. तर ह्या टिपा पण तुम्ही तुमच्या गाईडमध्ये याचा आन्सर पाहून जा. त्यानंतर बघा समोर आहे ब पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. कोणतेही 3 बघा कोणतेही 3 सकारण तुम्हाला इथं स्पष्ट करायचे आहे आणि 9 मार्क्स तुम्हाला इथं मिळवायचे आहे. तर बघा सकारण स्पष्ट करायचे जे प्रश्न आहेत तुम्हाला ते प्रश्न बघा. 1 नंबर औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वृत्तपत्रे सुरू केली. तर बघा समोर आहे इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बघा नंबर 4 दुसरे महायुद्ध संपताच निर्वसाहतीकरणास अधिकच वेग आला. त्यानंतर बघा 5 नंबर भारताने EVM मशिनीमध्ये VVPATची सोय केली. तर अशा प्रकारे तुम्हाला इथं जे आहे 5 सकारण तुम्हाला इथं दिलेले आहे. 5 सकारांपैकी तुम्हाला 3 सकारण स्पष्ट करायचे आहे आणि तुम्हाला इथं 9 मार्क्स मिळवायचे आहे. हे पण प्रश्न तुम्ही नक्की करून जा. बघा हा जो पेपर आहे हा 2026चा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आहे. हे प्रश्नपत्रिका आताच लीक झालेली आहे. तर हे प्रश्नपत्रिका तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये पाहायला मिळेल. आणि आतापर्यंत पण या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्यासमोर एक हाईपचं ऑप्शन येईल. तर हाईपचं ऑप्शन पण नक्की प्रेस करा. तर चला आपण पाहूया प्रश्न क्रमांक 5. बघा प्रश्न क्रमांक 5 आहे खालील विधानांवर तुमचे मत नोंदवा. कोणतेही 3 बघा कोणतेही 3 तुम्हाला इथं प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे आणि 9 मार्क्स तुम्हाला इथं मिळवायचे आहे. 9 मार्क्स तुम्ही इथं इझिली मिळू शकता. बघा तुम्ही प्रश्न पाहू शकता. बघा प्रश्न तुम्ही पाहून घ्या किंवा स्क्रीनशॉट सुद्धा मारून घ्या. कारण की टाईम खूप कमी आहे. तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता आणि तुमच्या गाईडमध्ये याचा आन्सर इझिली पाहू शकता. त्यानंतर बघा समोर आहे तुम्हाला प्रश्न क्रमांक 6 पुढील प्रश्नाची सविस्तर उत्तरे लिहा. कोणत्याही 2 बघा कोणत्याही 2 प्रश्नांचं तुम्हाला इथं सविस्तर उत्तर लिहायचं आहे आणि तुम्हाला इथं 10 मार्क्स मिळवायचे आहे. बघा 5 मार्क्ससाठी तुम्हाला इथं क्वेश्चन्स आहे. 5 मार्क्स तुम्ही एका क्वेश्चनचे घेऊ शकता. असे 10 मार्क्स तुम्हाला इथं इझिली मिळतात. तुम्ही प्रश्न पाहू शकता. आणि बघा मित्रांनो हे जे प्रश्नपत्रिकाचा जो मी व्हिडिओ बनवलेला आहे हे लीक प्रश्नपत्रिका आहे. तर हा जो व्हिडिओ आहे हा 2 तासात डिलीट होणार आहे. तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचं पण चांगलं होईल. आणि हा व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्यासमोर एक हाईपचं ऑप्शन येईल. तर हाईप पण करा जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल आणि सर्वांचं चांगलं होईल. त्यानंतर बघा समोर आहे तुम्हाला प्रश्न क्रमांक 7 खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तरे लिहा. कोणतेही 3 बघा कोणतेही 3 प्रश्नांचं तुम्हाला इथं आन्सर लिहायचं आहे आणि तुम्हाला बघा इथं 15 मार्क्स मिळतात. 15 मार्क्स तुम्हाला इथं इझिली मिळतात. बघा तुम्ही या प्रश्नाचा स्क्रीनशॉट मारू शकता. बघा स्क्रीनशॉट मारून घ्या. तर बघा अशा प्रकारे हे जे प्रश्नपत्रिका आहे हे मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आहे. हे प्रश्नपत्रिका तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये पाहायला मिळेल. तर बघा मित्रांनो हे जे प्रश्नपत्रिका आहे हे जशीची तशी तुम्हाला ॲज इट इज येणार नाही. यामधले काही IMP क्वेश्चन्स आहेत ते IMP क्वेश्चन्स तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये नक्की पाहायला मिळतील. तर हे जे प्रश्नपत्रिका आहे हे पूर्ण प्रकारे अभ्यासून जा आणि पेपरमध्ये चांगले मार्क्स घ्या. आणि आतापर्यंत पण तुम्ही या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्यासमोर जे हाईपचं ऑप्शन येईल तर हाईप पण करा जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि आतापर्यंत पण तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला पण या पेपरची फुल आन्सर शीट पाहिजे असेल तर बघा मित्रांनो या व्हिडिओवरती 2000+ लाईक कंप्लीट असायला पाहिजेत. तर मी हा जो पेपर आहे या पेपरची फुल आन्सर शीट व्हॉट्सअप ग्रुपवरती प्रोव्हाइड करेल. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तर व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. मी व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला या पेपरची फुल आन्सर शीट प्रोव्हाइड करेल. थँक्स.